नमस्कार. आज आपण एका खास कवितेबद्दल बोलणार आहोत. एक अशी कविता जी खानदेशाच्या मातीला नुसती माती नाही तर सोन्यापेक्षाही मौल्यवान मानते. चला तर मग या कवितेच्या आत डोकावून पाहूया आणि तिचा अर्थ समजून घेऊया. तर मग थेट सुरुवातच करूया कवितेच्या पहिल्या ओळीने. कवयित्री शकुंतला बी पाटील म्हणतात, माना खानदेशनी माटी सोनानी थाटी. म्हणजे काय तर माझी खानदेशी माती ही चक्क सोन्याची थाळी आहे. फक्त एका ओळीत केवढा मोठा विचार मांडलाय नाही का? आणि हाच विचार म्हणजे खानदेशाची सुवर्ण माती हीच या कवितेची मुख्य कल्पना आहे. ही फक्त जमीन नाहीये, तर ही जीवन, संस्कृती आणि समृद्धीचं मूळ आहे. आणि हे बघा, मना खानदेसीनी माटी हे शब्द कवितेत सारखे परत परत येतात. प्रत्येक कडव्याची सुरुवातच या मातीच्या उल्लेखाने होते. हे शब्द जणू एका शक्तिशाली मंत्रासारखं काम करतात, जे कवयित्रीचं आपल्या मातृभूमीशी असलेले ते खोल नातं पुन्हा पुन्हा अधोरेखित करतात. तर ही माती म्हणजे जणू काही पायाखालचा खजिनाच आहे. आणि कवयित्री तिची तुलना मौल्यवान धातूंची कशी करते ते पाहणं खूपच रंजक आहे. पहिली तुलना आहे सोन्याच्या साच्याशी. सोनानी मूस याचा अर्थ काय होतो? तर या मातीत फक्त संपत्ती नाहीये, तर ती संपत्ती घडवण्याची ताकद आहे. जसं एखादा साचा वस्तूंना आकार देतो ना, अगदी तशीच ही माती इथल्या समृद्धीला आकार देते. आणि मग ही पुढची ओळ बघा, कच्च्या चांदीचा तुकडा. ही कल्पना तर अजूनच सुंदर आहे. म्हणजे या मातीचं जे काही मूल्य आहे, जे सौंदर्य आहे, ती तिच्या मूळ रूपातच आहे. तिला कोणाकडून घडवून घेण्याची गरज नाहीये. ती तिच्या नैसर्गिक अवस्थेतच मौल्यवान आहे. ठीक आहे, तर ही भूमी इतकी मौल्यवान आहे, पण ती आपल्याला नक्की काय देते? तर ती देते एक हिरवीगार देणगी. ती आपलं पोषण करते. इथे बघा, आतापर्यंत आपण सोनं, चांदी अशा कठीण धातूंबद्दल बोलत होतो. पण ही ओळ आपल्याला थेट घेऊन जाते लोण्यासारख्या मऊ गोष्टीकडे. लोणी कसं असतं? स्निग्ध, पोषण देणारं. तशीच ही माती आहे. सुपीक, नवीन आयुष्य घडवण्यासाठी जणू तयारच. म्हणजे ही माती फक्त किमतीची नाहीये, तर ती आईसारखं पालन पोषण करणारी आहे. आणि या सुपीक मातीतून काय उगवतं? तर हिरवागार, रसरशीत ऊस आणि सायमाय गहू. ही फक्त पिकं नाहीत, तर ही त्या भूमीच्या उदारपणाची आणि संपन्नतेची जिवंत प्रतीकं आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, या भूमीची कहाणी तिच्या लोकांशिवाय अपूर्ण आहे. खरं तर इथले लोक या मातीचंच एक प्रतिबिंब आहेत. ही माती म्हणजे एक प्रकारे त्या समाजासाठीचं एक व्यासपीठ आहे, जिथे खानदेशातले अहिराणी लोक राहतात. ही जमीन फक्त जमीन उरलेली नाहीये, तर ते घर बनलं आहे, एक संपूर्ण समुदाय बनला आहे. आणि कविता या लोकांच्या कष्टांचं कौतुक करते. त्यांचे भीम्या मुखडा म्हणजेच सावळे, कष्टकरी चेहरे. हे चेहरे ऊन पावसात याच मातीत राबल्यामुळे घडले आहेत. हे चेहरे म्हणजे त्यांचं आणि त्यांच्या जमिनीचं अतूट नातं दाखवणारी एक जिवंत साक्षच आहे. आता आपण कवितेच्या एका शक्तिशाली शेवटाकडे वळूया. इथे ही माती फक्त मौल्यवान राहत नाही, तर ती भाग्यवान ठरते. तिला धन्य मानलं जातं. शेवटच्या कडव्यात कवयित्री या मातीला भाग्यवान म्हणजेच भाग्यवान असं म्हणतात. आणि पुढे असं म्हटले की ही माती आपल्या लोकांना गरजेची प्रत्येक गोष्ट देते. तिच्यावर अवलंबून असणाऱ्या जीवाला कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. तर या सगळ्याचा सार काय? तर ही भूमी एक परिपूर्ण, संपन्न आणि निसर्गतःच आशीर्वादित भूमी आहे. ती फक्त काहीतरी देत नाही, तर ती स्वतःच एक वरदान आहे. आणि शेवटी ही कविता आपल्याला एका खूप खूप खोलवर विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाजवळ आणून सोडते. तो प्रश्न म्हणजे, ज्या भूमीवर आपण वाढतो, ज्या मातीत आपण खेळतो, ती माती, ती जमीन आपली ओळख कशी घडवत असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण आपली मुळं शेवटी याच मातीत घट्ट रुतलेली असतात.